आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत. हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी, यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस व्हावे किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्या. कारण यातला एक मी सांगितलंय 15 वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंचे याचे स्वतःचे 15 JCB आहेत, 100 राखेचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्या बरोबर अर्धी पार्टनरशिप हो झाली. पहिलं तर माझ्या मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय येत्या 5 तारखेला येत आहे. त्याच्याबद्दलचं कन्फर्मेशन आता साहेबांनी मला दिलंय. मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि जवळपास सुधारित प्रशासकीय मान्यतेसह 2800 कोटी रुपयाचा एक प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये खुंटेफळ आणि शिंपोरा त्याच्या कार्यक्रमासंदर्भात साहेब येणार आहेत. त्याचं कन्फर्मेशन आम्ही आज घेतलं आणि त्याचबरोबर बाकीच्या काही गोष्टी मी या ठिकाणी साहेबांशी चर्चा केल्यात आणि निश्चितपणे त्याचे पत्रही दिले. त्याच्यामधलं एक पहिलं आहे परळी तालुक्यातील बर्दापूर, परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर आणि शिरसाळा. तुम्ही बोलत असले थांबला या बाजूला होणार आहे. शिरसाळा पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशन मध्ये 10 ते 17 वर्षापासून सतत त्याच ठिकाणी एका ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्या. एक. दुसरं, वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक, त्याचे नंबर, त्याचे पुरावेसह कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले, ते सगळे सह आरोपी याच्यामध्ये झाले पाहिजेत. त्याच्यानंतर परळी नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं. मी काल ऑडिटा म्हणलं होतं, परंतु स्पेशल ऑडिट व्हावं. कारण एका व्यक्तीच्या नावावर 46 कोटी रुपये उचलले. यार कोण बोलतोय? 46 कोटी रुपयाची बिलं विष्णू चाटे सारखा जो आरोपी आहे त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे. एकाच रस्त्यावरती 5-5 वेळा पैसे उचललेले. आणि मला असं वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं बरं का. तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानंच द्यावं बरं का. आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ABCD कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या. आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन 2 करावं, अशा प्रकारची विनंती आहे. करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवलाय आणि तो साडीतला व्यक्ती कोण, हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे, तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहे. त्याच्यात पोलीस अधिकारी आहेत. ते साडीतल्या माणसांनी बंदूक ठेवल्याच्या नंतर ते असे खाली हाताने मागून ते ड्रॉप करतायत. ज्यांच्या चेहऱ्याला ज्यांचे तोंड यांनी बांधलेले आहेत, काय नाही मास्क नाही, रुमाल आडवे लावले, स्कार्फ. तर हे स्कार्फ वाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत. हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी, यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस व्हावे किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्या. कारण यातला एक मी सांगितलंय 15 वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंचे याचे स्वतःचे 15 JCB आहेत, 100 राखेचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्या बरोबर अर्धी पार्टनरशिप
आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका. मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा, परळीत जाऊन चेक करा.